आता एका ब्रेकिंग न्यूजला आपण सुरुवात करूयात। पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोध धुडी गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत। अशात त्यांचा शोध घेण्यासाठी आता पालघर पोलिसांकडून ड्रोनची मदत घेण्यात आली आहे। झाई बोरीगाव इथल्या ज्या जंगलातून अशोक धुडी हे बेपत्ता झालेत तिथं सध्या पोलिसांकडून ड्रोनच्या मदतीने शोध घेतला जातोय। या भागात मोठ्या प्रमाणावर झाडं झुडपं असल्यानं अशोक धुडी यांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत। सध्या ड्रोनद्वारे संपूर्ण परिसराची पोलीस प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली। पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनीही घटनास्थळी जात सर्व परिसराची पाहणी केली। आमची टीम मिसिंग झालेल्यापासूनच स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची टीम सातत्याने शोध घेत आहे। त्यांचे जे टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन चे विषय आहेत त्याचे अनालिसिसही आम्ही करत आहोत आणि याच्या बाबतीमध्ये नक्की गाडीसह ते कुठे गेले असतील या संदर्भात लवकरच या बाबतीत शोध लागेल। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे डहाणूतील पदाधिकारी असलेले अशोक धोडी हे मागील 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत। त्यांचं अपहरण झाल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येतो आणि त्या दृष्टीने आता पोलिसांनी तपास जो आहे तो सुरू केलेला आहे। आपण बघू शकतो की मी सध्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील जे झाई बोरीगाव रस्ता आहे या रस्त्यावर आहे। याच घाटातून अशोक धोडी यांचं अपहरण झाल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येतोय, कारण की अशोक धोडी हे डहाणूवरून आपल्या घरी वेवजी येथे जात होते आणि त्यानंतर या घाटाच्या अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर त्यांची गाडी जी आहे ती एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्यानंतरच त्यांचं अपहरण झालं असा अंदाज जो आहे तो पोलीस प्रशासनासह त्यांच्या कुटुंबियांना आहे। एकूणच पाहिलं तर साधारणतः 8 दिवस उलटून गेलेत, मात्र अशोक धोडी अजूनही घरी परतले नाही। त्याच्यामुळे कुटुंबीय जे आहेत ते मोठे चिंतेत असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी काल जे आहे ते दिवसभर पोलीस प्रशासनाकडून सर्च ऑपरेशन राबवलं गेलं। या ठिकाणी ड्रोन मार्फत या संपूर्ण घाट परिसर असेल किंवा जंगल असेल याची पाहणी जी आहे ती पोलीस प्रशासनामार्फत ड्रोनच्या माध्यमातून केली, मात्र इथे कुठल्याही प्रकारचा सुगावा जो आहे तो अशोक धोडी किंवा त्यांची जी कार आहे त्याचा लागलेला नाही। त्याच्यामुळे अजूनही प्रशासनाची डोकेदुखी जी आहे ती कायम आहे, कारण की अशोक धोडी बेपत्ता आहेत, त्यांचे फोन जे आहेत ते पूर्णतः बंद आहेत। सध्या पोलीस प्रशासनाने हे ड्रोन मार्फत सुरू असलेली जी तपासणी आहे ती बंद केली असली तरी सुद्धा अशोक धोडी यांचे फोन्स असतील किंवा तालुक्यात जे विविध ठिकाणी ज्या सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत त्याच्या माध्यमातून तपास जो आहे तो सध्या पोलीस प्रशासनाकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर।